नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आता आपल्याला बघायचं आहे पार्ट डेरिव्हेटिव्ह मधला कुठला पार्ट बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे. पार्टिकल moves along the curve 6y x² + 2. आता तुमच्या लक्षात आलं का? इथं हे मागच्या वर्षीच्या म्हणजे जुन्या सिलेबस मध्ये हा क्वेश्चन होता. याच्यामध्ये x³ + 2 होता. पण आता इथे x² + 2 घेतलाय, तोच घेऊया, काय हरकत नाही. आणि फाइंड द, आणि याच्या पाठीमागचं उत्तर दिले जुन्या सिलेबस नुसार आणि आता उत्तर दिलं या स्वरूपानुसार. तर आपण अशाच पद्धतीने याचं उत्तर येईल ते काढा. जर समजा x³ दिला तर तुमचा आन्सर काय प्रश्न येत नाही, तुम्ही सोडवू शकता. प्रॉब्लेम तोच आहे, प्रश्न तोच आहे, फक्त सोडवायचं स्वरूप वेगळं आहे. स्वरूप व्यवस्थित येईल, काय प्रश्नच येत नाही. ठीक आहे. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व ऍट with y coordinates is changing. हा शब्द आलाय बघा, changing 8 times as fast as x coordinate. ज्यावेळी y coordinate आणि x coordinate हे चेंज होतात, कारण काय सांगितलंय, a particle moves along the curve. along the curve म्हणजे त्याला लागणारा जो काय वेळ आहे तो चेंजेस होतो. त्यात ऍट टाइम काय होतो, t लक्षात घ्या. मग जर ऍट टाइम t होत असेल तर मग बाय कंडिशन हे एक्झाम्पल कसं होणार आहे, चेंज ऑफ y कोऑर्डिनेट इज इक्वल टू 8 टाइम चेंज ऑफ x कोऑर्डिनेट. यस. मग आता हे घ्यायचं असेल तर फर्स्ट चेंज ऑफ y कोऑर्डिनेट म्हणजेच काय घेणार आहे, dy बाय dt. dy बाय dt इज इक्वल टू 8 टाइम dx बाय काय घेणार आहे, dt. हे पहिलं रिक्वायर्ड कंडिशन तयार होईल. ओके. नेक्स्ट इक्वेशन ऑफ द कर्व. इक्वेशन ऑफ द कर्व. ठीक आहे. इक्वेशन ऑफ द कर्व बघा काय दिलाय. कर्व 6y is equal to x² + 2. 6y is equal to x² + 2. डिफरन्शिएट बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कोण घ्यायचा, t लक्षात घ्या. कारण द रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे ऍट टाइम t सांगितले म्हणून मी घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. मग 6y सटवाय नाही, काय घेतलं 6y. मग काय घेणार आहे, 6y चा डेरिव्हेटिव्ह काय घेणार आहे, dy बाय dt. राइट. इज इक्वल टू x² चा काय घेणार आहे, 2x आणि पुन्हा dx बाय dt. y कारण इथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t घेतोय म्हणून x² चा डेरिव्हेटिव्ह आला dx बाय dt आला, आणि सॉरी 2x dx बाय dt आला, आणि प्लस 2 चा काय येणार आहे 0. ओके. आता 6 dy बाय dt, परंतु इथे dy बाय dt इज इक्वल टू काय घेतला, 8 dx बाय dt. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणा. मग काय करूया, 6 * 8 dx बाय dt इज इक्वल टू 6 * 8 dx बाय dt इज इक्वल टू 2x dx बाय dt. ही टर्म घेत आहे. मग काय म्हणता येईल, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट म्हणून. ओके. आता इथं काय होईल, dx बाय dt आणि dx बाय dt काय होणार आहे, कॅन्सल. इथं 6 * 8 2x आला, 2 1 जा 2, 2 3 जा 6, मग 8 3 जा 24. म्हणजे x इज इक्वल टू किती आला तुमचा, 24. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 24. इज दॅट क्लियर. जर x ची व्हॅल्यू 24 आली तर आपल्याला कुणाची व्हॅल्यू काढायची आहे, y ची. मग नाव काय दिलाय, कर्व पुन्हा घ्या, 6y इज इक्वल टू x² + 2. ओके. व्हॅल्यू कुणाची फाइंड आउट करायची आहे, y ची. मग आता तुम्हाला x ची व्हॅल्यू किती आल्या, 24. किती आल्या, 24² प्लस किती आला 2, आणि इथे किती आला 6y. बरोबर, 6y. आता 24 चा स्क्वेअर किती येणार आहे, 24 चा स्क्वेअर किती आहे सांगा बरं, किती आहे सांगा, सांगू शकता किती येणार आहे, 576 प्लस किती घेतला 2, पुन्हा बरोबर 6y बरोबर. देन y इज इक्वल टू आता काय करणार आहे, 576 प्लस 2 म्हणजे 578 डिवाइडेड बाय किती आला 6. ओके. मग आता 2 ने डिवाइड करा, म्हणजे 2 ने जर डिवाइड केला तर येणारी टर्म किती आली बोला, 2 2 जा 4 राइट. देन 2 8 जा 16, देन 2 9 जा 18 डिवाइडेड बाय किती आला 3. y इज इक्वल टू 289 डिवाइडेड बाय 3 म्हणजे ही y ची व्हॅल्यू आपली तयार झाली. ओके. मग काय सांगितलंय, काय करायला सांगितलंय, फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. मग पॉइंट ऑन द कर्व हा महत्त्वाचा मुद्दा आहे. द पॉइंट
ऑन द कर्व एक्स वाय, बरोबर ना. पॉइंट ऑन द कर्व एक्स वाय इक्विव्हॅलंट कोण येणार आहे? पहिला किती घेतला? 24. दुसरा 289 डिवायडेड बाय 3. 289 डिवायडेड बाय 3. तर अशा पद्धतीने याचं काय करायचं आहे? उत्तर तयार करायचं आहे. ओके, आता त्याच्यानंतरच आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 8. A spherical soap bubble is expanding so that its radius is increasing at the rate of 0.2 centimeter per second. At what rate is surface area is increasing when its radius is 5 centimeter? Is it clear? First काय घ्यायचं? Let. आता याचा आन्सर घेताना घ्या. Let R and S be the radius and S म्हणजेच काय घेणार आहे? S आपण घेणार आहे सरफेस एरिया. कुणाचा? R and S be the radius and the surface area of कुणाचा? स्पेरिकल सोप बबल. बरोबर, स्पेरिकल सोप आणि बबल. स्पेरिकल स्लोप बबल. आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही हात वगैरे धुता किंवा कपडे धुताना बघितलं असेल, मोस्टली कपडे धुताना बघितलं, जर साबणाचा फेस झाला तर त्याचे स्पेरिकल बबल होतात आणि काय होतात? ते एक्सपांड होतात आणि परत फुटून जातात. राईट, म्हणजे सुरुवात छोटं छोटं परत वाढत जातो आणि परत फुटून जातात. राईट, मग त्यावर आधारित, या धर्तीवर आधारित प्रश्न आहे. याच्यासाठी मला स्पेअरचं काय पाहिजे? तर सरफेस एरिया पाहिजे. पेअरचा काय पाहिजे? सरफेस एरिया. हे तुम्ही तर सगळं शिकलेलं आहे, त्याच्यासाठी मी बाजूला तयार केले. एरिया ऑफ द सर्कल, सरफेस एरिया ऑफ द स्पेअर, व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर, त्याचबरोबर व्हॉल्यूम ऑफ द कोन, व्हॉल्यूम ऑफ द क्यूब, एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. हे सगळं आपल्याला इक्वेशन मध्ये यायचं आहे. म्हणून मी अगोदरच लिहून का ठेवलं की तुमच्या पुरत नजरेसमोर यावं की आपल्याला एक्झॅक्टली काय घ्यायचं आहे. ते लक्षात आलं की मग काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, तर मी आता काय घेतलं? लेट आर अँड एस बी द रेडियस अँड द सरफेस एरिया ऑफ द स्पेरिकल सोप बबल. आता दिलंय काय हे अगोदर मांडून घ्या. गिवन टर्म काय दिलेत बघा. ठीक आहे, गिवन दिलाय पहिला R इज इक्वल टू मी घेणार आहे 5 सेंटीमीटर. ओके, 5 सेंटीमीटर. देन आता असं सांगितलंय, काय सांगितलंय? रेडियस इज इन्क्रीजिंग ऍट द रेट. हा प्रश्न बघा, पॉइंट मी काय सांगतोय? रेडियस इज इन्क्रीजिंग ऍट द रेट. ऍट द रेट म्हणजे इन्क्रीजिंग सांगितलंय. कोण इन्क्रीजिंग केलंय? रेडियस इन्क्रीज केलाय. बरोबर, म्हणून काय घेणार आहे? dr बाय dt. बिंदास्त घ्यायचं. dr बाय dt. बघा, dr बाय dt इज इक्वल टू काय घेणार आहे? 0.2 सेंटीमीटर पर सेकंड. हे 2 पॉइंट गिवन आहे. सांगितलं ना की रेट ऑफ चेंज हा शब्द आला की मग तिथं कोण असेल तो, मग रेडियस असू दे, सरफेस एरिया असू दे, व्हॉल्यूम असू दे, त्यावेळी बाय dt घ्यायचं. बाय dt विसरायचं नाही. आता गिवन दिला r is equal to 5 सेंटीमीटर, dr by dt is equal to 0.2 सेंटीमीटर सेकंड. बरोबर, मग therefore सरफेस एरिया इज इक्वल टू a मानूया. सरफेस एरिया इज इक्वल टू काय म्हणलं? a. आता इथं ऑलरेडी मी मांडलेलंच आहे, सॉरी s मांडलेलं आहे. सरफेस एरिया इज इक्वल टू काय घेणार आहे? s घेणार आहे. मग s इज इक्वल टू काय घेणार आहे? 4 पाय r स्क्वेअर. कमॉन काय म्हणलं? 4 पाय r स्क्वेअर म्हणजेच काय घेतलं? सरफेस एरिया ऑफ द स्पेरिकल सोप बबल. मग हा घेतल्यानंतर मग काय करणार आहे? s इज इक्वल टू 4 पाय r स्क्वेअर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे? t घेणार आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. मग तुमचा काय घेणार आहे? ds बाय dt इज इक्वल टू सी नाव आहे ds बाय dt इज इक्वल टू, मग याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. 4 टू जा, कमॉन 4 टू जा 8 पाय काय घेणार आहे? बोला इथं 8 पाय, बोला काय घेणार आहे? पाय r dr बाय dt. dr बाय dt, कारण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आपण काय घेतलाय? t घेतलाय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतलाय? t. एक छोटासा असा बदल आहे, तिथं 0.2 घ्यावा लागेल. इथं सुद्धा
0.02 घ्यावं लागेल. 0.02 आणि 0.02 असं आहे. सॉरी, इथं 0.02 घ्या. ओके, सेंटीमीटर पर सेकंड. मग मी काय घेतलं, ds बाय dt इज इक्वल टू 8 पाय r dr बाय काय घेतला, dt घेतला. मग आता बाकीच्या किमती भरून टाका. आपल्याला ds बाय dt काढायचंय, बरोबर. at what rate is the surface area is increasing, कोणत्या रेटला सरफेस एरिया इन्क्रीज होतोय. ds बाय dt इज इक्वल टू 8 पाय r म्हणजे 8 पाय r ची व्हॅल्यू किती आली बोला, r ची व्हॅल्यू 5 इंटू बघा, त्यानंतर इथं dr बाय dt दिला आपल्याला किती 0.02 0.02. मग ते बघा 8 5 जा किती येणार आहे, 8 5 जा 40 पाय मल्टिप्लाइड बाय 0.02. बिंदास्त काय करा, सरळ 0.02 म्हणजे 2 अपॉन किती आला 100. मल्टिप्लिकेशन डायरेक्टली केलं तरी चालतंय, म्हणजे पॉइंटला काही प्रॉब्लेम येणार नाही. मग काय केलं, 4 2 चा किती आला बोला ना, हा 0 आणि हा 0 काय झालं कॅन्सल. 4 2 चा किती आला 8 अपॉन 10 म्हणजे किती आला 0.8. इथं काय घेणार आहे, सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. मग तुम्ही त्याचा फायनल आन्सर मांडू शकताय. काय लिहिणार आहे, द सरफेस एरिया इज इन्क्रीजिंग, बरोबर, इन्क्रीजिंग ऍट बघा ऍट 0.8 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. हे उत्तर लिहायला विसरायचं नाही. ओके, आलं लक्षात. आता क्वेश्चन नंबर 9 काय सांगतोय, क्वेश्चन नंबर 9 सांगतोय द सरफेस एरिया ऑफ द स्फेरिकल बलून इज इन्क्रीजिंग ऍट द रेट ऑफ 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. At what rate the volume of the balloon is increasing when radius of the balloon is 6 centimeter. Radius of the balloon is 6 centimeter. काय काय दिलंय, आता मी याच्यामध्ये काय काय बघितलं, रेडियस बघितली कुणाची, बलून. बलून माहित आहे ना, हा बघ बलून माहितच आहे. काय सांगतो बलून, मग बलून मध्ये काय काय असतं, एक रेडियस असते, दुसरी काय त्याचा व्हॅल्यूम पण असतोय, आणि पुन्हा काय बघायचंय, सरफेस एरिया बघायचंय. मग या 3 गोष्टी बघायच्या असतील तर मग मला पहिला प्रथम न्यावं लागेल, लेट r s and v be the radius, the surface area and volume of a spherical balloon. Spherical balloon पहिला मुद्दा लक्षात आला. आता दुसरी बाब काय सांगितलंय ते घ्या. गिवन काय काय दिलंय बघा, गिवन काय दिले तुम्हाला, गिवन एक पहिला रेडियस पहिलीच घ्या, किती दिल्या 6 सेंटीमीटर. ओके, देन आता दुसरं काय दिलंय, द सरफेस एरिया ऑफ द स्फेरिकल बलून इज इन्क्रीजिंग ऍट द रेट ऑफ, इन्क्रीजिंग कोण इन्क्रीज होतोय, सरफेस एरिया. आपण काय म्हणतोय त्याला, यस, म्हणजेच काय दिलंय हो, ds बाय dt. ए कम ऑन, ds बाय dt इज इक्वल टू काय दिलाय 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके, ऍट व्हॉट रेट द व्हॉल्यूम ऑफ द बलून, म्हणजेच काय फाइंड आउट करायचंय आपल्याला, dv बाय dt. ओके, हा फाइंड आउट करायचा आहे. मग हा फाइंड आउट करण्यासाठी अजून कोणाची तरी आवश्यकता आहे, म्हणजे तो कोण पाहिजे मला, dr बाय dt. लक्षात घ्या, dr बाय dt आणि आपल्याला काय करावं लागेल, dv बाय dt. या दोन टर्म फाइंड आउट करायच्या आहे आणि कराव्याच लागतील. ओके, फायनल आन्सर आपल्याला dv बाय dt काढायचा आहे. मग आता हे फाइंड आउट करण्यासाठी मग पहिला पॉइंट आपण काय लिहिला, तर या पद्धतीने गिवन टर्म आलाय. मग पहिला s इज इक्वल टू, therefore s इज इक्वल टू, नाउ s इज इक्वल टू काय फॉर्म्युला येतो बोला, एरिया, सरफेस एरिया ऑफ द स्फेअर म्हणजे स्फेरिकल बलून. काय घेणार आहे बोला फटाफट, 4 पाय r स्क्वेअर. ओके, s इज इक्वल टू 4 पाय r स्क्वेअर घेतला. देन मग काय करणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे, t घेतला. आता मग काय तयार होईल बोला, ds बाय dt. कम ऑन, ds बाय dt इज इक्वल टू बोला 4 2 जा 8 पाय r dr बाय dt. बरोबर, मागच्या उदाहरणात असंच होतं, सेम तीच पद्धत आहे. आता 8 पाय r dr बाय dt आला. मग काय दिले तुम्हाला, ds बाय dt दिलाय, किती दिलाय, ds बाय dt 2 दिलाय, म्हणजे 2 पुट केला इज इक्वल टू 8. नंतर पाय तसंच ठेवा, r ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, r किती दिलाय 6, आणि फाइंड आउट काय करायचं, dr बाय dt.
म्हणजे या पद्धतीने ही मांडणी केली. मग आता मला घ्यावं लागेल, काय घ्यावं लागेल, 2 1 जा 2 2 4 जा 8. म्हणजेच काय टर्म शिल्लक राहिली बघा, 1 इज इक्वल टू 4 6 जा 24 पाय dr बाय dt ही टर्म तयार झाली. मग therefore तुम्हाला काय तयार करायचं आहे, dr बाय dt इज इक्वल टू 1/24 पाय ही व्हॅल्यू तुमची काय झाली, तयार झाली. कुणाची, dr बाय dt. ओके, dr बाय काय झाली, dt. आता dr बाय dt ची व्हॅल्यू या पद्धतीने तयार झाल्यानंतर आता पुढची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, ती कोणाची काढायची आहे, dv बाय dt. मग यासाठी मला काय पाहिजे, व्हॅल्यूम पाहिजे, बरोबर. मग आता आपला फॉर्म्युला आहे व्हॅल्यूमचा फॉर्म्युला v इज इक्वल टू, बोला व्हॅल्यूम कुणाचा पाहिजे, स्क्वेअरचा पाहिजे. मग काय घेणार आहे, बोला v इज इक्वल टू 4/3 पाय r स्क्वेअर. 4/3 काय घेणार आहे, पाय r स्क्वेअर. मग आता याला डिफरन्शिएट करा. मग याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सॉरी इथं क्यूब पाहिजे होता, इथं क्यूब घ्या. ठीक आहे, काय घेणार आहे बघा, 4/3 पाय r क्यूब. 4/3 पाय r क्यूब ही टर्म इथे घ्यावी लागेल. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय घेणार आहे, v चा dv, सॉरी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. सवय झालेली असते x ची. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t घ्या. मग काय घेणार आहे, dv बाय dt इज इक्वल टू, मग काय घेणार आहे बोला, 4/3 इंटू 3 पाय r स्क्वेअर. r क्यूब चा काय आला, 3r स्क्वेअर. पाय तसंच राहिला. आणि मग काय घेणार आहे, dr बाय dt. या पद्धतीने ही व्हॅल्यू घेते. आता ही व्हॅल्यू घेतल्यानंतर मग हा 3 आणि 3 काय झाला, कॅन्सल. राहिलं काय शिल्लक, बोला 4 पाय त्या बरोबर r स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर इंटू dr बाय dt. आलाय आपला dr बाय dt किती आलाय, 1/24 पाय म्हणजेच 1/24 पाय. ओके, मग आता याच पद्धतीने ही टर्म तयार झाली. तर मग आता तुमच्या लक्षात येईल 4, आता हा पाय आणि हा पाय काय झाला, कॅन्सल, बरोबर. आता इथं 4 ने 24 ला डिवायडेशन केलं तर किती येणार आहे, बोला फटाफट सांगू शकताय. 4 बघा, 4 2 जा, सॉरी 2 2 जा 4 आणि इथे किती येणार आहे, 12 येणार आहे. पुन्हा किती येणार आहे, 1 6 आलं. डायरेक्टली छोटी छोटी टर्म, पुन्हा ह्यातली एक टर्म आणि यातली एक टर्म काय झाली, कॅन्सल. राहिलं काय शिल्लक, 6. म्हणजेच काय घेतला, dv बाय dt इज इक्वल टू 6 काय, सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. म्हणजेच हे तुमचं फायनल आन्सर आलं, dv बाय dt इज इक्वल टू 6 सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. मग फायनल आन्सर जे लिहिणार आहे, काय सांगितलंय बघा, at what rate the volume of the balloon is increasing. मग काय घेणार आहे बघा, what rate, मग 6 सेंटीमीटर क्यूब पर सेकंद ला काय घेणार आहे, the volume of the balloon is increasing. बघा मग काय म्हणता येईल, 6 सेंटीमीटर क्यूब पर सेकंद बरोबर, the volume of the balloon is increasing. बरोबर ना, balloon is increasing. तर या पद्धतीने याचं काय करता येईल, उत्तर लिहिता येईल. ओके, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 10. काय सांगितलं, इफ ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. हे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, कोण सांगेल, इक्विलॅटरल ट्रायंगल माहिती आहे सगळ्यांना. इक्विलॅटरल ट्रायंगल काय आहे, हा x आणि हा x म्हणजे तिन्ही साइड कशा असतात, सेम. त्याला समभुज त्रिकोण म्हटलं जातं. कुठला त्रिकोण, इन मराठी समभुज त्रिकोण. तर असा हा समभुज त्रिकोण आहे. तर ऑफ बघा, इफ ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्रीजिंग ऍट द रेट ऑफ √2 सेंटीमीटर पर सेकंड, फाइंड द रेट ऑफ इन्क्रीजिंग ऑफ इट्स एरिया when its side of the length is 3 सेंटीमीटर. तर पहिल्या प्रथम काय दिलंय ते बघूया. काय दिलंय, गिवन, फटाफट सांगू शकताय, गिवन. ठीक आहे, गिवन दिलंय आपल्याला. फर्स्ट पार्ट काय दिलाय, लेंथ कुणाच दिलाय, एरिया when its side of the length म्हणजेच x is equal to 3 सेंटीमीटर. पहिला पार्ट दिलाय. आता दुसरा पार्ट काय सांगितलं, ईच साइड ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्रीजिंग द ऍट द रेट, म्हणजे साइड इन्क्रीज होते म्हणजेच dx अपॉन dt दिलाय.
किती दिलाय √2 सेंटीमीटर पर सेकंद आणि फायनल आन्सर कुणाचं काढायचं आहे तर रेट ऑफ इन्क्रीजेस ऑफ इट्स एरिया मग ते काढायचं म्हणजेच काय करायचं आहे dA/dt फाइंड आउट करून घ्यायचं आहे dA/dt काय करायचं आहे फाइंड आउट करून घ्यायचं आहे मग कशा पद्धतीने काढते बोला पहिला एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल काय फॉर्म्युला येतो एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल √3/4 into साइड स्क्वेअर एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगलचं काय तर √3/4 into साइड स्क्वेअर ओके आता नेक्स्ट काय करायचं आहे आता याला इथं मांडताना किंमत काय म्हणणार मग a √3/4 into काय घेणार आहे x². ओके मग आता याला काय करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे t मग येणारी टर्म काय आली बोला तुमची dA/dt बोला पडदेशी √3/4 into 2x into dx/dt कारण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतलाय t घेतलाय मग आता किमती बघा सिंपल टर्म आहे √3/4 ठीक आहे मल्टिप्लाइड बाय 2 into x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाल्या 3 मिळाल्या त्याच बरोबर x3 मिळाला आणि dx/dt किती मिळाला √2 मिळाला बरोबर मग आता येणारी व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या मग आता काय होणार आहे 2 1 जा 2 बरोबर 2 2 जा 4 नेक्स्ट आता 2 2 जा 4 आला नेक्स्ट आता पुढे काय करणार आहे √3 into √2 आणि म्हणजे इथे किती आला 3√3 into √2 डिवाइडेड बाय किती आला 2 आला मग आता हेच फायनल आन्सर किती काढता येईल बोला इज इक्वल टू 3 बघा आता इथे काय घेणार आहे 3 into √2 म्हणजे इथे काय घेणार आहे 3√3 into 2 डिवाइडेड बाय काय घेतला 2 म्हणजे 3√6 डिवाइडेड बाय 2 बरोबर मग काय येणार आहे युनिट याचं सेंटीमीटर स्क्वेअर पर काय घेणार आहे सेकंद म्हणजे कोणाला dA/dt म्हणजेच फायनल आन्सर तुम्ही याचं काय लिहिणार आहे बोला फाइंड द रेट ऑफ इन्क्रीजेस ऑफ इट्स एरिया द रेट ऑफ इन्क्रीजेस of its area when side of the length मग area is काय घेणार आहे 3√6 divided by 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद तर हे फायनल आन्सर तुमचं या पद्धतीने लिहिता येईल ठीक आहे ओके आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 11 काय सांगतोय द व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर इन्क्रीजेस यासारखं मगाशी उदाहरण बघितलंय आपण बरं का the volume of the sphere increases at the rate of 20 centimeter cube per second काय दिलं गेस करा काय दिलंय dV/dt yes find the rate of change of its surface area म्हणजे कोण ds/dt फाइंड आउट करायचं आहे when its radius is 5 cm रेडियस इज काय सांगितलं 5 सेंटीमीटर आता किती सिंपल आहे बघूया बरं सांगा बरं मी इथे घेतलं तीन टर्म आहेत एक रेडियस दुसरा व्हॉल्यूम तिसरा सरफेस मग काय घेणार आहे लेट r v and s be the radius volume and surface area of the sphere बरोबर आपण स्पेअर आता पहिला पार्ट झाला आता नेक्स्ट पार्ट आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचा आहे पहिला गिवन काय दिले बघूया गिवन आता गिवन दिलाय r is equal to 5 सेंटीमीटर देन dV/dt दिलाय आपल्याला 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड राइट आणि फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया फाइंड आउट करायचं आहे मग पहिल्या प्रथम मला कोण पाहिजे व्हॉल्यूम कुणाचा व्हॉल्यूम पाहिजे स्पेअरचा काय तो बोला 4/3πr³ 4/3πr³ मग आता डिफरन्शिएट करायला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कोण घेणार आहे t म्हणजेच काय घेतला dV/dt इज इक्वल टू कोण येणार आहे 4/3 into π into 3r² dr/dt मग आता कुणाला फाइंड आउट करायचं आपल्याला पहिला dr/dt बरोबर dr/dt फाइंड आउट केल्यानंतर फायनल काय काढायचं ds/dt
याच्या दोघांच्या व्हॅल्यू मगासारखा सेम करायच्या आहेत. मग आता मला असं लक्षात येते हा 3 आणि हा 3 कॅन्सल केला. 4 इंटू dv बाय dt दिलाय तुम्हाला 20 राईट इंटू आता इथं काय घेतलंय r स्क्वेअर r ची व्हॅल्यू दिली 5 म्हणजे 5 चा स्क्वेअर किंवा 5 इंटू 5 डायरेक्ट घ्या आणि 500 काय करायचं dr बाय dt आणि पुन्हा काय राहिला पाय राहिला 4 पाय बरोबर इंटू 5 इंटू 5 इंटू dr बाय dt अशा पद्धतीने टर्म राहील. मग काय करता येईल बघा 4 1 जा 4 बरोबर 4 5 जा 20 देन यातला एक 5 आणि हा एक 5 काय झाला कॅन्सल राहिलं काय शिल्लक बघा बरं काय शिल्लक राहिलं 1 इज इक्वल टू बघा 5 पाय dr बाय dt. ओके मग आता हा 5 पाय मी जर इकडे आणलं तर therefore तुमचा शिल्लक राहणार आहे dr बाय dt इज इक्वल टू 1 अपॉन 5 पाय 1 अपॉन काय आला 5 पाय म्हणजे मी dr बाय dt ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. ओके dr बाय dt. आता देन dr बाय dt मिळाला मग पुढची व्हॅल्यू आपल्याला काढायची कुणाची व्हॅल्यू मग आता सॉरी व्हॅल्यू मिळाला आता काय करायचं सरफेस एरिया. सरफेस एरिया म्हणजे a इज इक्वल टू सॉरी s इज इक्वल टू घेऊया डायरेक्टली आता कारण s आपण मांडलाय s इज इक्वल टू काय घेणार आहे बोला सरफेस एरिया ऑफ द स्फेअर काय 4 पाय r स्क्वेअर 4 पाय r स्क्वेअर. मग आता s इज इक्वल टू 4 पाय r स्क्वेअर आला तर मग पुन्हा याचा सुद्धा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे t घेणार आहे. मग काय घेणार आहे बोला ds बाय dt इज इक्वल टू मग काय घेणार आहे बोला 4 पाय 2r dr बाय dt अशा पद्धतीने टर्म घेते. मग आता मला सांगा 4 पाय 2r dr बाय dt मग आता सेम व्हॅल्यूज बरं 4 पाय 2 इंटू 5 इंटू dr बाय dt 1 अपॉन 5 पाय इक्वेशन 1 म्हणा 1 अपॉन किती घेतला 5 पाय मग काय घेणार आहे फ्रॉम इक्वेशन 1 म्हणू शकतो. मग आता इज इक्वल टू मग काय काय कॅन्सल होतंय 5 पाय काय झाला कॅन्सल पाय पाय काय झाला कॅन्सल राहिलं काय 4 2 जा 8 4 2 जा 8 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद म्हणजे हा काय मिळाला ds बाय dt काय मिळाला ds बाय dt. तर या पद्धतीने आपण हे आन्सर काय करू शकतो काढू शकतो. मग फायनल आन्सर काय सांगितलं इट्स सरफेस एरिया विथ इट्स रेडियस मग फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया मग द रेट ऑफ चेंज ऑफ कुणाचा सरफेस एरिया ऑफ काय अ स्पेअर इज किती 8 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. तर या पद्धतीने फायनल आन्सर तुम्हाला काय करता येईल तयार करता येईल. धन्यवाद अँड थँक यू.